पेट्रोल पंपावर सुरू असलेल्या E20 पेट्रोल सक्तीच्या विरोधात आम आदमी पार्टीने आज मोर्चा काढला। त्यामध्ये गाडीची अंत्ययात्रा काढून 20% इथेनॉल मिश्रित पेट्रोल सक्तीला विरोध दर्शवण्यात आला। बसंतबहार टॉकीज येथील पेट्रोल पंपापासून सुरू झालेली ही प्रतिकात्मक अंत्ययात्रा आणि मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर गेल्यानंतर केंद्र शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। E20 पेट्रोलमुळे दुचाकी आणि चारचाकी वाहनांचं मायलेज 5 ते 15% कमी झालंय। इथेनॉलमुळे इंजिनचे अनेक पार्ट खराब होत असून गाड्यांच्या दुरुस्तीचा खर्च वाढलाय असा आरोप आम आदमी पार्टीने केलाय। इथेनॉल मिश्रित पेट्रोलच्या विरोधात आज आम आदमी पक्षानं गाडीची अंत्ययात्रा काढून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा आल्यानंतर केंद्र शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। त्यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांना मागणीचं निवेदन देण्यात आलं। भारतातील वाहनांची इंजिनं शुद्ध पेट्रोलसाठी डिझाईन केलेली आहेत। केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे ग्राहकांना शुद्ध पेट्रोलचा पर्याय मिळत नाही। इथेनॉलचं उत्पादन स्वस्त असतानाही ग्राहकांना E20 पेट्रोल तितक्याच दरानं घ्यावं लागतंय। एकीकडे वाहनांच्या दुरुस्तीचा वाढता खर्च आणि पेट्रोलच्या दरात कसलीही सवलत नाही, त्यामुळे सामान्य जनतेला दुहेरी फटका बसतोय। प्रत्येक पेट्रोल पंपावर शुद्ध पेट्रोलचा पर्याय ग्राहकांना उपलब्ध करून द्यावा। E20 पेट्रोलच्या किमती शुद्ध पेट्रोलपेक्षा कमी असाव्यात। ग्राहकाला त्याच्या वाहनानुसार इंधन निवडण्याची मुभा असावी। जुन्या वाहनांच्या दुरुस्ती खर्चाची भरपाई द्यावी किंवा वाहनांच्या अधिकृत कंपन्यांनी मोफत दुरुस्ती करून द्यावी, अशा मागण्या आम आदमी पार्टीने केल्यात। यावेळी आपचे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई, किरण साळोखे, उत्तम पाटील, अभिजित कांबळे, सूरज सुर्वे, समीर लतीफ, मोईन मोकाशी, दुष्यंत माने, विजय हेगडे, इस्तेर कांबळे, राकेश गायकवाड, संजय नलवडे, दिग्विजय चिले उपस्थित होते।